नमस्कार मित्रांनो आणि माझ्या शेतकरी बांधवांनो. तर मी आहे एक साधारणसा शेतकऱ्याचा मुलगा आणि आजपासून एक आपण नवीन चॅलेंज सुरू करतो आहे. 100 दिवस न चुकता, न काही एकही दिवस न मिस करता, कोणतेही कारण न देता 100 दिवस डेली व्लॉग्स अपलोड करायचं. तर आज हा आपला आहे पहिला दिवस आणि पहिल्या दिवशी आपण आज करतो आहे बघा. आज आपण ऊसाच्या वावराला पाणी देतो आहे. ऊसाच्या वावराला म्हणजे कसं काय, आता तुम्ही म्हणाल या वावरात ऊस तर कुठं दिसेना आणि तो पाणी कसं काय देतो आहे. तर आपले उद्या आहे ऊसाची लागण, उद्या रोपं आपण लागवड करणार आहे. तर आज ही वावर आपल्याला सगळं भिजवून घ्यायचे. आज भिजवून घेतल्यानंतर उद्याच्याला आपल्या ऊसाच्या रोपांना म्हणजे चांगल्या पद्धतीनं लागवड होती. विषय कसा होतो या, तर एवढे दिवस जवळपास 2 ते 3 महिने ही वावर तापले, पलटी मारून ठेवलेलं ते तापले. आता रोटर मारून आपण सरी सोडली आहे. आता तुम्ही म्हणाल पाऊस नाही काय नाही तरी पण ह्यानं ऊसाची लागवड करायला सुरुवात केली कशी काय. तर आपण हे सगळं एवढ्या क्षेत्रात करणार आहे. आपल्या एवढ्या क्षेत्रात आपण आपला ऊस लावणार आहे. बाकीचं सगळं पाऊस पडल्यावरच लावणार आहे. तर आता आपण हे एका एका सरीनं नुसतं वावर फक्त म्हणजे ऊसाच्या रोपांना फक्त गार मुळीला फक्त गार राहावं थोडंसं वावर, तेवढंच आपण म्हणजे वरच्यावर पाणी एका एका सरीनं उरकून घेतो आहे. आणि उद्या परत लागवड झाल्यावर आपण पुन्हा ऊसाच्या रोपांना पाणी देणार आहे. तर आत्ता विषय कसा होतो आहे की आत्ता गेली होती आपली लाईट, परत आत्ता झाली आहे, पुन्हा आता पाणी संपलं. पाण्याचा पण प्रॉब्लेम आहे, त्यामुळे आपल्याला पटपट पटपट उरकून घ्यायचे. तर आता ही बघा, तुम्हाला इथं दिसतंय का नाही, इतक्या बघा इथं म्हणजे वावर आपली एक लेवल नाही, हे लावण्यात आहे. आपण पुन्हा ह्या वावराला टाकणार आहे ठिबक. ही इथं पोचले पाणी ती लावण्यात आहे. आणि तिथनं मग आता इकडं आपण हे एवढं वावर आहे आपलं असंच इतके वावर आहे बघा. कडं दिसतंय का तुम्हाला लागवड, हां इतके वावर आहे. ही वावर एक, पुन्हा ह्याच्या खाली एक वावर आहे, तो आपला गोठा आहे बघा. ही पाण्याची टाकी दिसते का, तो आपला गोठा आहे. शिवाय आपला आधीचा ऊस आहे. आत्ता त्याच्याखाली आपल्या टोमॅटोची बाग पण आहे. आपण डेली आता आजपासून व्हिडिओ अपलोड करणार आहे. तर कसं आहे माहिती आहे का, तुम्ही जरा वेळ सपोर्ट करा. आज व्हिडिओ अपलोड करण्याचं कारण एकच, म्हणजे आजपासून सुरू करण्याचं की बाबा आपले पण जिंदगी म्हणजे शेतकऱ्याच्या मुलाच्या किंवा शेतकऱ्याच्या आयुष्यात कसं काय दिवस चालतात, तर ते आपण आजपासून दाखवणार आहे. टोमॅटो, गवारी, भेंडी ही पण शेती करतो आहे. ती पण तुम्हाला मी दाखवीनच रोजच्या ब्लॉगमध्ये. तर आजचा व्हिडिओ असा की आपण हे वावर पाणी पाजतो आहे. आता हे जसं जसं आपण काय आपल्याला वाटेल की हे व्हिडिओ टाकूया, तर तसं तसं आपण व्हिडिओ अख्ख्या दिवसाचा बनवणार आहे. तर धन्यवाद. एवढंच. यापुढं आपण बघूया काय व्हिडिओ टाकायचा आणि काय नाही. आता पहिलं दारा बदलतो आणि मग पुन्हा तुम्हाला दाखवतो. तर आपण आता बघा दारा बिरा बदललं आहे आणि असं आपलं ही दारा बदलून ह्या सरीत आता लय नाही, फक्त 2 ते 3 मिनटंच लागतात या. आणि तिथं आपण पाणी साठवून देतो आहे थोडंसं, कारण काय होतं इथनं पाणी जाते तिथं थोडंफार पुन्हा ओलावा राहिला पाहिजे उद्यापर्यंत तरी, कारण की उद्याच्याला पण आपण पाणी देणारच आहे. असं नाही की पाणी देणार नाही, उद्याच्याला आपण पाणी लागवड झाल्या देणारच आहे. मग काही शेतकरी काय करतात, चालू पाण्यात ऊस लावतात, म्हणजे ऊसाची रोपं लावतात किंवा काय. पण आपण तसं करत नाही. आपण आदल्या दिवशी पाणी देतो आणि त्या दिवशी पण पाणी देतो. त्यामुळं जरा वाईच रोपांना पण ओलावा राहतो आणि चांगली रोपं लावण्यास मदत होते. ह्यात आपण परत ठिबक हाताळणार आहे. रोपं जरा व्हायचं त्यांची लागवड चांगली झाली की. पण माझ्या मते तरी किंवा एका म्हणजे आमच्या वडिलांच्या मते की पहिलं पाणी हे रोपाला ठिबकशिवाय सोड पाणीच महत्त्वाचं असतं. सोड पाण्याशिवाय पाणी चांगलं होत नाही. आमच्या वडिलांची मतं अशी पडतात. आपला अजून अनुभव कमी आहे. आपण गेले 3 वर्षात झालं शेती करतो आहे, त्यामुळं आपण एवढं काय याबद्दल सांगू शकत नाही. तुमचा काय अनुभव आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये शेअर करा. आणि नवीन काय पद्धत असेल, नवीन काय करायचं असेल तर ते पण आपण प्रयोग करतच राहतो आहे आणि ते आपण प्रयोग करतच राहणार आहे. आपला काय गोठा आहे त्याच्या पण अपडेट आपण देत राहू. तर विषय असा की आता हे पाणी देऊन झालं की आपण टोमॅटोच्या बागाकडे जाणार आहे. टोमॅटोच्या बागेची पण आपली अवस्था दाखवतो. उन्हाच्या ह्या टेम्परेचरमध्ये आपली बाग कशी आहे किंवा काय राहिले किंवा फुटवा काय कसं काय काय होतं आहे, तर ते पण आपण दाखवूया. तर मित्रांनो आत्ता वाजलेत बघा 4:54 झाले ते.
आणि आपण आता परत आलो आहे आपल्या त्याच वर्षाच्या प्लॉटमध्ये. परत आपण पाणी द्यायचं चालू केलं. सकाळी 12:30ला पाणी बंद झालं होतं, म्हणजे पाणी संपलं होतं विहिरीतलं. पण आपण आता मोटर चालू केली आहे. आता पुन्हा हे उरकणार पाणी आणि पुन्हा मग बाकीचं आपण भिजवून घेणार आहे. दुपारी पण आपली मिस्त्री आली होती, त्रिपंधाची आपली सर्व्हिसिंग होती, ती सर्व्हिसिंग आपण करून घेतली टोमॅटोच्या प्लॉटला. आणि इथं आत्ता दोन्ही एकसाथ पाणी चालू आहे एकाच मोटरीवरून. त्यामुळे हे जरा पाणी उरकायला उशीर होणार आहे. टोमॅटोच्या प्लॉटला 2 तास पाणी देणं आपल्याला गरजेचं आहे. त्यामुळे आपण आत्ता पाणी चालू केलेलं आहे. आत्ता एक अर्धा पाऊण तास झाला आपण पाणी चालू करून. तर हे आता आपण सगळे भिजवून घेणार. आणि आजचा व्हिडिओ एवढाच. बाकीचा आता धाराबिरा काढण्याचा आज काय दाखवत नाही. आता ही आपण पुढे हळूहळू जसं जसं आपल्याला जमलं असं आपण बाकीच्या गोष्टी दाखवतो जाऊ. आपलं धारा काढायचं म्हणा, किंवा टोमॅटोचा प्लॉट, गवारीचा प्लॉट आपला, पुन्हा भेंडीचा प्लॉट, पुन्हा मक्याचं, पहिला आपला ऊसाचा प्लॉट, सगळं आपण दाखवूयाच पुढे जाऊन. आणि ह्या ऊसाच्या व्हिडिओला तर कनेक्टेड राहाच. आणि डेलीचे आपले 100 व्हिडिओ आपण आता टाकणारच आहे. तर आजचा हा व्हिडिओ एवढाच. तर धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि चॅनलवर नवीन असला तर सबस्क्राईब नक्कीच करा. तर धन्यवाद. तर बघूया पुढं आपण. चला येतो.